गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर मित्रांनो, आज एक खास दिवस आहे आणि तुम्हाला टायटल बघून कळलं असेलच. तर येस, मी माझ्या आईबाबांसाठी एक सरप्राईज लिमो राईड, स्ट्रेच लिमो जी असते ना ती बुक केलेली आहे. 1 तासाची ती राईड आहे. तर मग आम्ही तिकडे जाऊ, तुम्हाला दाखवू कोणती स्ट्रेच लिमो येणार आहे, कारण बऱ्याच कंपनीजच्या असतात तशा. आणि 11 ते 12 तास स्लॉट आहे. आणि मग बाकीची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला जसे ड्राईव्ह करू तसं सांगतच राहू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, नीट बघा. मे बी तुम्हाला अशी काही इन्फॉर्मेशन असेल, जे डाऊट्स असतील ते या व्हिडिओमधनं क्लिअर होतील. आणि जर काही नसतील तर खालती कमेंट्समध्ये टाका, आम्ही नक्की रिप्लाय करू. चलो अरे पुढे चाललोय आपण. त्यांच्यासाठी काहीतरी खास स्पेशल ऑर्गनाईज केलेलं आहे. मला माहिती आहे. काय सांग ना. बघ ना, आता कळेल 11 वाजता. लिमुझिन. सो दिस इज द लिमो राईड आम्ही बुक केलेली आहे. इट्स अ सरप्राईज फॉर माय मॉम, डॅड अँड एव्हरीवन. जाओ. ड्राइवर. सो हियर इट इज. आपका जो सेब है वो तो लगेगा. ठीक है, देखते हैं. ठीक है. थँक यू. हां येस. सो आई बाबा, कसं वाटतंय? आणि अथर्वला विचार कसं वाटतंय. वन आवर लिमुझिन राईड. हे बाहेर ना काढून ना फोटो. अथर्व इथे पण मोबाईल बघतोय. तर आता आपण जे काय बघत आहोत दॅट्स इनसाइड लिमोझिन. GMCची आलेली आहे आणि तिथे स्ट्रेच लिमोझिन आणि अप्रॉक्स 14ची सिटिंग आहे. 14 माणसं बसू शकतात. आणि जर तुम्हाला दुबईमध्ये लिमोझिन राईड करायची असेल तर तसे बरेचसे ऑप्शन्स आहेत. त्यातला ऑनलाईन तुम्हाला बऱ्याच साईट्स मिळतील, जशी क्लूक आहे, डू जॉईन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही साईट्स असतील ते तुम्ही बघू शकतात. नीट रिसर्च करा आणि मगच तुम्ही ही राईड बुक करा. काही गोष्टी आहेत की तुम्हाला इकडे पाहिजे तर पार्टी तुम्ही करू शकता, तर वेगवेगळी चांगली लिमो तुमच्यासाठी पाठवू शकतात ती लोकं. त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून काही शॅम्पेन वगैरे हवं असेल तर तेही तुम्ही ऑर्डर करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ. माझ्यामध्ये रात्रीनंतर बहुतेक हे बंद होतं. तर प्रत्येक साईटचे, प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे काय म्हणतात ना रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत. प्रत्येकाचे क्रायटेरियाज वेगवेगळे आहेत. तर हे सगळं बुकिंग करताना तुम्ही बघू शकता. मी कोणतीही साईट प्रमोट करणार नाही आहे, बट एक स्पेसिफिकली या 3 मी सांगतो तुम्हाला. एक यांची UAEची लोकल आहे काहीतरी, एक टॅक्सी साईट. त्याच्यानंतर क्लूक आहे आणि डू जॉईन आहे. ह्याच्यापैकी व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून माहिती असेल तुम्ही नक्की त्याचा विचार करू शकता. आणि ॲज फार ॲज माय एक्सपिरियन्स इट्स ओके. तासाभराची राईड आहे आणि आतले इंटिरियर्स बघितलेलेच आहेत. जर तुमच्याकडे इकडचं इंटरनेट कनेक्शन ऑन असेल तर दॅट्स अन ॲडेड ॲडव्हान्टेज. मग तुम्ही इथे मस्त म्युझिक लावू शकतात. किंवा आय वुड रिकमेंड की तुम्ही जर ही लिमो राईड बुक केली आहे तर तुम्ही मस्तपैकी तिकडे गाणी डाउनलोड करून घ्या आधीच आणि मग इथे मस्तपैकी वाजवत तुम्ही फिरू शकता. यांच्याकडे कॅडिलॅक आहे, ते लिमोमध्ये GMC आहे.
GMCमध्ये युकॉन आहे, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्याची राईड आहे 12ला, आम्हाला परत हॉटेलला पोचायचं आहे. आणि याचा एक पंगा असा आहे की जर 12च्या पुढे वेळ गेली तर यू हॅव टू पे फॉर अनदर एक्स्ट्रा 1 hour. माझ्यात एक 5-6 मिनटाचा बफर असेल, बट त्याच्या पुढे गेलात इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, ट्रॅफिक आहे नाही, यू हॅव टू पे अनदर 600 जे काही 700 आहेत ते. एकदा तरी ही राईड तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा, पॅरेंट्सबरोबर एन्जॉय करा, तुमचे फ्रेंड्स असेल त्यांच्याबरोबर एन्जॉय करा. हा सगळा लिमोमधनं आम्ही व्ह्यू घेत आहोत. म्हणजे बऱ्याच चांगल्या ठिकाणी फिरवलं आहे, बट नेमकं त्यावेळेला कॅमेरा बंद होता. असं टिंटेड दिसत असेल, कारण टिंटेड ग्लासेस असतात लिमोच्या. ही बघा अजून एक पुढे लिमो आहे, क्रिसलर आय गेस. हे बघा इकडे केवढ्या सगळ्या लिमोज आहेत बघा. तुमच्या राईट साईडला बघा लिमोजिन्स बघा, हे काय लिमोचे आहे. आता ना आम्ही जिकडे आलो तिकडे तो पॅलेस आहे. आणि बघा इकडे या सगळ्या लिमोज उभ्या राहतात. इकडे ही एक आहे, ती चाललेली आहे, ही एक आहे, ही एक आहे. तर बेसिकली लिमो नुसती लिमो राईड नाही आहे, तर ते तुम्हाला एका ठिकाणी फोटोस्टॉपसाठी घेऊन येतात. तर फोटोस्टॉप म्हणजे आम्ही आता आलेलो आहोत किंगच्या पॅलेसच्या इथे. समोरच पोलिसांची गाडी उभी आहे, तर त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत. तर आता मी जिथे उभा आहे, तुम्हाला माझ्या मागे त्या साईडला तिकडे दिसत असेल तर ते आहे इकडच्या राजाचा पॅलेस. आणि पॅलेस तसं खूप आतमध्ये आहे, हे मेन गेट आहे. आणि इथे पोलिसांची गाडी उभी असते अँड देन यू आर नॉट परमिटेड टू गो इनसाईड. खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत. आपण इकडे जर उभं राहून फोटोज काढूया. त्या साईडला आतमध्ये पॅलेस आहे आणि सगळं आहे आणि मस्त एरिया आहे. आणि एकंदरीत इथून तुम्हाला समोरच्या साईडला दिसत असेल तर त्या साईडला आहे तुमचं म्युझियम ऑफ द फ्युचर, तिकडे आहे बुर्ज खलिफा. आणि हा सगळा मस्त असा छान परिसर आहे. दिस इज कॉल्ड ॲट जबील पॅलेस. सो लिमो राईड घेत असाल तर तुम्ही इकडे स्टॉप घेऊ शकतात. अदरवाईज तुमचं जर पॅकेज तुम्हाला घेऊन येत असेल तरी तुम्ही मे बी इकडे येऊ शकतात. आमच्या पॅकेजमध्ये हे नव्हतं. तर ही आहे इकडच्या दुबई पोलीस यांची गाडी. पण ही आत्ता बहुतेक त्यांचं ओल्ड मॉडेल ठेवलेलं आहे. मला वाटलं इथपर्यंतच अलाउड नाही आहे, बट ॲक्च्युली त्यांचं एक मॉडेल आहे दुबई पोलीसचं. ते सुद्धा मर्सिडीजचं आहे, कळलं ना, ते सुद्धा मर्सिडीज आहे. जस्ट कॅन लुक ॲट दिस. आणि छुओ मत पण लिहिलेलं आहे बघा ना. आजूबाजूचा लँडस्केपिंग बघा. वर्षा कसं वाटतंय? मस्कतचं सुलतान पॅलेस बघितलं आणि आता इकडचा जबील पॅलेस. येस, पण रेस्ट्रिक्शन्स आहेत ना ते पोलिसांच्या गाडीच्या पुढे तुम्ही. आणि इनफॅक्ट सुलतानचं आपण मस्कतचा बघितलेला, तो तुम्हाला गेटपर्यंत जाऊ दिलं होतं, मेन गेटपर्यंत. छान आहे, मस्त आहे. मेंटेनन्स आहे मस्त. सगळी कामं चालू आहेत. दॅट्स द एरिया. तर लिमो राईडमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक फोटो स्टॉप दिला जातो. आणि या फोटो स्टॉपनंतर माझ्या मते बहुतेक तरी आता दुसरा फोटो स्टॉप नसेल, कारण ऑलरेडी 11:42 झालेले आहेत. तर एका तासाच्या राईडमध्ये बहुतेक आता पोचायलाच आम्हाला पुढचे 20 मिनटं लागतील. ॲक्च्युली ही लोकं त्या लोकेशन्स बऱ्याच ठिकाणून घेऊन जातात, पण आपलं अर्ध लक्ष आतमध्येच असतं, त्यामुळे बाहेर काय चाललं ते कळत नाही. खरंच खूप छान लोकेशन्स होते. आम्ही ते आमच्या नादात गप्पा मारत बसलो, त्यामुळे ते कवर नाही करता आले. बट तुम्हाला जर इच्छा असेल तर लिमो राईड बुक करा आणि बाहेरच्या साईडला सगळं बघत बसा. तर आता पहिला स्टॉप झाला आमचा, फोटो स्टॉप होता या लिमो राईडमध्ये. नुसतं तुम्हाला फिरवत नाही, तर इकडचा जो पॅलेस आहे, किंगचा पॅलेस, जिकडे किंग राहतो, तिथे येऊन आम्ही मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. अँड नाव आवर जर्नी बिगिन्स. आय थिंक सो 11:40 झालेले आहे. तुम्ही आता 20 मिनटं फिरून तो आम्हाला बहुतेक हॉटेलवरच घेऊन जाईल.
वाटतंय लिमोजिन राईड? छान आहे, अगदी स्वप्नवत होतं आम्हाला. म्हणजे काही याची अजिबात कल्पना नव्हती की आपण कुठे जातो आणि आपल्याला ती काय समजतं. ही गाडी बघितल्यानंतर एकदम सरप्राईज फॉर अस. थँक्यू. ट्रिपमधल्या सर्वात सुंदर गिफ्ट आहे. काय नाव या गाडीचं? लिमोझिन. लिमोझिन गाडीमध्ये बसण्याचा योग आला आणि आम्ही एन्जॉय करतोय. थँक्यू व्हेरी मच माय सन. हे तर मला माहिती होतं, पण दिस इज सो ब्युटिफुल एक्सपिरियन्स. मस्त एक्सपिरियन्स आहे. आपण तर काही इंडियामध्ये घेऊ शकत नाही, सो इकडे आलो आहे तर त्यानिमित्ताने आपण हा एक एक्सपिरियन्स घेतला. मस्त वाटतंय. 100%. या लिमोजिनच्या आतमध्ये ना लाईट थोडेसे डीमच असतात. मे बी संध्याकाळी अजून तर चांगला इफेक्ट येत असेल. तर मी आता बरोबर बसलो आहे, ती आहे माझ्या ड्रायव्हरची बॅक सीट आणि समोर त्या साईडला अंधारात आहे आई बाबा वर्षा. तर आता फायनली आमची लिमो राईड झालेली आहे. 1 तासाचीच होती, काही लोक 2 तासासाठी पण घेऊ शकतात. आणि आता परत आम्ही आमच्या हॉटेलवर आलेलो आहोत. एक्झॅक्ट 12 वाजलेले आहेत आणि इन टाईम त्यांनी आम्हाला इकडे आणून सोडलेलं आहे. सो ट्रॅफिक नसेल तर तुम्ही पटापट येऊ शकतात, बट पूर्ण गेम ट्रॅफिकचा आहे. सो मेक शुअर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला आमच्या वेळेतच आणून सोडा. अदरवाईज दे विल चार्ज यू एक्स्ट्रा फॉर ॲडिशनल 1 hour 2 hour जे काही स्लॉट असेल तो. तर बुकिंग करताना बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कन्फर्म करा की समजा ट्रॅफिकमुळे राईड एक्स्ट्रा चार्ज झाली, म्हणजे टाईम एक्सिड झाला तर मग काय आम्हाला वेगळे पैसे भरावे लागणार का, किंवा ही काय आमची चुकी नाही आहे, ही काय ट्रॅफिकमुळे झालेलं आहे. बट इट्स बेटर यू टॉक टू देम, यू चॅट विथ देम. काही ऑप्शन अवेलेबल असेल तसं तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मगच बुकिंग करा. हे इथे कलर्स चेंज होतात त्यामुळे जरा थोडंसं आता कलर जी होते, बट अदरवाईज करा. वन एक्सपिरियन्स चांगला आहे.